नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। आज काँग्रेस भवनमध्ये सांगली शहर जिल्हा महिला काँग्रेस व सांगली जिल्हा शहर सेवा दलाच्या वतीने थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटो प्रतिमेस श्री राजेश नाईक अध्यक्ष सांगली शहर जिल्हा काँग्रेस तथा नगरसेवक सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व श्रीमती वर्षा निंबाळकर नगरसेविका सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी राजेश नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, थोर समाजसेवक महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी 1948 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि अस्पृश्यता निवारणासाठी, बालहत्या प्रतिबंधक यांच्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला। त्यांनी 18 शाळा काढल्या। विधवांचे केशवपन थांबवण्यासाठी संघर्ष केला। विधवांचे पुनर्विवाह करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला व प्रयत्न केले। बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले। 1897 मध्ये पुण्यात आलेल्या प्लेग रोगाच्या साथी, त्यावेळी रुग्णांची सेवा केली। सेवा करताना त्यांना संसर्ग झाला व त्यातच त्यांचे निधन झाले। म्हणून त्यांच्या क्रांतिकारी कार्यामुळेच त्यांना भारतीय स्त्री मुक्तीचा जनक आणि क्रांतिज्योती म्हणून ओळखले जाते। तसेच वर्षा निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले, आज आम्ही महिला सर्व आघाडीवरचे आहोत, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच। सर्व महिलांनी जाती धर्माचे जोखड जुगारून समाजसेवेमध्ये सहभाग होणे व स्त्री शक्ती मजबूत करण्याचे काम सर्वांनी मिळून करूया, हीच खरी श्रद्धांजली त्यांना ठरेल। यावेळी विजय नवले, आदिनाथ जी मगदूम, अजित ढोले, मौलाली वंटमोरे, पैगंबर शेख, आशाताई पाटील, शमशाद नायकोडी, जन्नत नायकोडी, प्रतीक्षा काळे, मीना शिंदे, विठ्ठल काळे, सुनील भिसे, मुफीत कोळेकर, नामदेव पठाडे, खुद्बुद्दीन मुजावर, गणेश वाघमारे, राहुल शिंदे, दीपक ताटे, विश्वास यादव, उस्मान मगदूम इत्यादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी प्रास्ताविक व स्वागत मौलाली वंटमोरे यांनी केले व आभार अरुण पळसुले यांनी मानले।